पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता मेन ज्या तुमच्या 4-5 समस्या तुम्ही सांगितल्या, एक समस्या सांगितली, समजते ना? ज्यादा नहीं म्हणत है ना? बरोबर ठीक। जी बेसिक 4 समस्या तुम्ही सांगितल्या की आमच्याकडे व्हायरस 2 वेळा वेगवेगळ्या टाईपचा येतो, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये येतो वेगळ्या टाईपने येतो, आता येतो वेगळ्या टाईपने येतो। दुसरी गोष्ट समस्या सांगितली, अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट वारंवार येतात, बॅक्टेरियल स्पॉट वारंवार मला त्रास देतात, बरोबर? ह्या आमच्या मोजक्या आताच्या समस्या आहेत, याला काही वेगळं म्हणायची गरज नाही। तुमच्या समस्या ज्या आहेत ह्याच समस्या भारतभर सगळीकडे आहेत, बरोबर? त्या काय तुमच्या वेगळ्या अशा असायची कारण नाही आहेत। आता ह्या समस्यांना एकाकडे आपण पुढे जाऊया, ठीक आहे? मला शेतावर गेलं, माझं समजत नाही का? मी शेतावर गेलं तर मी टोमॅटो मध्ये काय बघितलं पाहिजे? तर सगळ्यात पहिला मला अवस्था माहित पाहिजे, किसी भी चीज की मुझे स्टेजेस पता होनी चाहिए, कोई भी क्रॉप हो। तर टोमॅटो मध्ये काय अवस्था येतात? पहिलं तर प्लांट, जर्मिनेशन टू प्लांट, पहिली अवस्था म्हणजे सीड लावलं त्याचं रोप बनलं। आजकाल काय तुम्ही स्वतः रोप बनवत कुणीच बनवत नाही, ते नर्सरीवाला बघतात, बरोबर? पहिली नर्सरी तुमच्या हातात नाही आहे, तो नर्सरीवाले बघतात, तर तुमची ती अवस्था तुमच्या हातनं निघून गेली, तर त्याच्यानंतर पहिली अवस्था तुमच्याकडे येते, मग येतो प्लांट, बरोबर? प्लांट पासून पहिली फ्लावरिंग येईपर्यंत 2 अवस्था येतात, प्लांट टू फ्लावरिंग याच्यामध्ये 2 अवस्था येतात, माहित आहेत कुणाला? मी आता टोमॅटोवरच बोलते, मी बाकी कुठल्या पिकावर बोलत नाही। काय बघताय हेच बघायचं असतं। टिलरी म्हणजे एक येणार, त्याला ब्रँचेस येणार, एक त्याच्या अवस्थेमध्ये एक पहिली गोष्ट येणार, मध्येच ब्रँचेस, आणि त्याच्या अलीकडे एक गोष्ट येते। कभी अगर कंपनी वाले हैं, ये लोग सब है, तो हम ये चीज मॉनिटर करना जरूरी है, ही गोष्ट बघणं गरजेचं आहे। रोप ज्यावेळी लावतात त्यावेळी 27 ते 32 दिवसाचं रोप असतं तुमच्याकडे येणार। 27 ते 32 दिवसामधलंच रोप घ्या, त्याच्या पुढचंही घेऊ नका, त्याच्या आतलंही घेऊ नका। 27 ते 32 दिवसाचं ज्यावेळी रोप येतं त्या लावल्या दिवसापासून बरोबर 11 ते 13व्या दिवसामध्ये एक अवस्था स्टार्ट होत असते, ज्याच्याकडे तुमचं लक्ष नसतं, आणि ती माहित पाहिजे क्या होता होगा सर, ऐसा कैसे? अरे सर आइडिया है, लेकिन हमारे पास वो ध्यान नहीं है, हम उस नजरिए से देखते नहीं। हमने क्या किया, किताबों की दुनिया में ऐसा सीखा है, ये होता तो ऐसा होता है, इसलिए हमारी खुद की जो अंदर की मैकेनिज्म है इसको हमने ढाक के रखा है, बंद करके रखा है। आमची पण देवाने दिलेली आम्हाला पण इंद्रिय आहे, त्याचा वापरच करत नाही आपण। पांढरी मुळी तर ठीक आहे, ती अवघ्या तुम्ही रोप लावले नसतं 6व्या-7व्या तासात चालू होते। पांढरी मुळी पण नसते ऍक्च्युअली, ती आणि एकदा समजून देतो। याला 3 मुळ्या असतात, एक सूट रूट, बरोबर, ही रनर रूट्स, आणि याच्यावरती येतात त्याला व्हाईट रूट्स। या 3 प्रकारच्या मुळ्या असतात। ही जास्तीत जास्त वाढली आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, ही जास्तीत जास्त वाढली तर 27 इंच गेली आहे, जितकी याच्या पुढे ती जात नाही, ठीक? सूट रूट जे आहे जास्तीत जास्त वाढलं तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 14 इंच गेलेली आहे, जितकी त्याच्या पुढे ती जास्त आजपर्यंत पाहिली गेलेली नाही आहे। आणि व्हाईट रूट्स जे आहेत हे कुठल्याही कक्षेत येऊ शकतात, जेवढी रनर रूट्स आहेत त्याच्या कुठल्याही कक्षेमध्ये व्हाईट रूट्स येऊ शकतात, ज्या ठिकाणी त्याच्या संपर्कामध्ये चार्ज डोनेशन सिस्टम येते। चार्ज म्हणजे ह्या मुळांवरती एक बेसिक चार्ज असतो, जसं चार्ज म्हणजे कळतं ना तुम्हाला, तशीच ह्या मुळांवर एक चार्ज आहे, याला बेस चार्ज म्हणतात। बेस असतो, बेस म्हणजे अल्कलाइड्स, अल्कली चार्ज असतो या मुळावर, या पिकाच्या मुळावर अल्कली चार्ज असतो। याच्या संपर्कात जेव्हा एलिमेंट कुठलाही येतो, तो जर ऍसिड असला तर हा अल्कली चार्ज त्या ऍसिडला काय करतो, न्यूट्रल करतो, आणि मग त्याला अपटेक करतो। म्हणून ऍसिडिक फर्टिलायझरचे रिझल्ट फार सुंदर येतात। काय येतात? कारण ह्याच्यावर चार्ज बेस आहे, उलटा आहे। आणि तुम्ही जर बेस काहीतरी टाकलं तर याला खाता येत नाही। काय येत नाही? कारण ह्याच्यावर चार्ज काय आहे, अल्कलाइन आहे, बेस चार्ज आहे। हे कुणी शोधलं? आम्ही नाही शोधलं, ते इस्रायलने शोधलं, आणि म्हणून त्यांनी फर्टिलायझर काय केले, ऍसिडिक केले, आणि मग दुनियाला खूळ लावलं। बरोबर आहे ना? फॅक्ट्स आहे हे माहित आहे का आपल्याला? नाही आहे। म्हणजे ह्या पिकाला फक्त खाता येतं ऍसिडिक चार्ज वाले। का? ऍसिडिक चार्ज वाल्या जेवढे पण एलिमेंट्स आहेत याच्या समोर आले की ते काय होतात, न्यूट्रल होतात, समजतं? म्हणून आपण जेव्हा जमिनीमध्ये शेणखत टाकतो
बायोमास डालते हैं, तो बायोमास डिकम्पोज होते समय, डिकम्पोजिशन के समय में भी दूसरी एक प्रोसेस चलती है, इनडायरेक्ट डिग्रेडेशन सिस्टम। डिकम्पोजिशन एंड डिग्रेडेशन इक्वल चलती है, दोनों भी, कुजण्याची आणि सडण्याची। आता सडणे आणि कुजणे या दोन डिफरंट प्रोसेस आहेत। सडण्याच्या प्रक्रियेतनं वास येतो, कुजण्याच्या प्रक्रियेतनं वास येत समजतं। सडण्याच्या प्रक्रियेतनं टॉक्सिक गॅस रिलीज होतात, दुर्गंध येतो, टॉक्सिक गॅस रिलीज होतात, आणि कुजण्याच्या प्रक्रियेतनं कुठलाही गॅस रिलीज होत नाही। म्हणून कुजण्याच्या प्रक्रियेतनं एनर्जी सेव्ह होते, सडण्याच्या प्रक्रियेतनं एनर्जी रिलीज होते, समजतंय, म्हणून त्याला वास येतो। दोन्ही डिफरन्स आहेत, आपण पूर्वी कधीतरी ऐकलं पण फरक माहित नाही, सोडून द्या। आता ज्यावेळी ती कुजण्याची प्रक्रिया होते त्यावेळी या कुजण्याच्या प्रक्रियेतून बॅक्टेरिया आणि फंगस, स्लो डिकम्पोजेबल जेवढे काही फायबर आहेत ते फंगस डिकम्पोज करतात, आणि जे फास्ट डिकम्पोजेबल आहे ते बॅक्टेरिया करतात। ह्या दोघांच्या डिकम्पोजिशन प्रोसेस मधनं खूप सारे ऍसिड बाहेर पडतात, 57 प्रकारचे ऍसिड आहेत। म्हणजे कसे पडतात, आता हे बॅक्टेरिया आणि फंगस हे आकाराने इतके छोटे आहेत की जे आपण सहज बघू शकत नाही, त्याची फक्त क्वालिटी दिसते, पण बॅक्टेरिया, तुम्हाला फंगस किंवा बॅक्टेरिया डायरेक्ट दिसला का कधी? नाही। दही बघितलं, दह्यामध्ये बॅक्टेरिया वळवळताना दिसतो का? नाही। रंग पण त्याचा पांढरा आहे, तो दिसतो का? नाही। पण आपण बॅक्टेरिया सगळं खात असतो, पण तेच जर मायक्रोस्कोपी खाली बघितलं तर तुम्हाला त्यात बॅक्टेरिया लाईव्ह दिसतात, समजतं। आता हे बॅक्टेरिया आकारानं लहान असल्यामुळे हे बॅक्टेरिया ज्यावेळी कुठल्याही गोष्टीचं डिकम्पोजिशन करतात त्यावेळेला नॅचरली आकारानं लहान असल्यामुळे कॅटन आयनच्या रूल प्रमाणे यांच्या शरीरातून बाहेर पडणारी विष्ठा आणि मूत्र हे सगळ्यांचा चार्ज हा ऍसिडिक असतो। का तर आकाराने ते काय आहेत, एकदम छोटे आहेत, आणि त्यामुळं त्यांच्या कॅटन आयन एक्सचेंज मधून बाहेर पडणारे प्रत्येक एलिमेंट हा ऍसिडिक बाहेर पडतो, आणि त्यामुळं ते पाण्यात ज्यावेळी डायल्यूट होतात त्यावेळी टाईप ऑफ ऍसिड्स त्यातनं, भरपूर टाईपचे ऍसिड त्यातनं बनतात, आणि तीच ऍसिड ज्यावेळी आपल्या रासायनिक खताला असेम्बलेट होतात, आपल्या रासायनिक खतांबरोबर असेम्बलेट होतात, त्यावेळी त्याच्यावरचे बॉन्ड तुटून आपली जी रासायनिक खतं आपण टाकतो ही सगळी ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये कन्वर्ट होतात। मग ती ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये कन्वर्ट झाली की हे वनस्पतीच्या चार्ज डोनेशन सिस्टम मध्ये येतात, आणि वनस्पतीला पटापटा त्याला उचलता येतं। हीच सिस्टम इस्रायलनं केमिकलनं केली, आपण ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये करतोय। म्हणून आपल्याला वारंवार बघायची काय गरज आहे की मूळ ज्या वेळा पीक वाढत नाही, ज्यादा झालं काय नाही ना, जरा बोलता बोलता मी तिसरीकडे जातो, प्रॉब्लेम है तो ठीक है ना। हमने दोनों में डिफरेंशिएट क्या किया, उन्होंने क्या किया कि उनके पास इतना बायोमास के सोर्स नहीं है, तो उन्होंने क्या किया, उनके लिए केमिकल ढूंढे। इसके लिए हम आर्टिफिशियल केमिकल फर्टिलाइजर कोई एसिडिक करके दे, जिससे कि ये बीज वाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे वगैरे ते सगळं निघून जाईल, समजतं। ते त्यांनी केलं, पण आपण काय केलं, देशी खतं दिली, आणि देशी खतातून ही दोन्ही प्रक्रिया होती। तर या 12 ते 13 दिवसामध्ये टोमॅटो लावल्यानंतर एक बेसिक अवस्था येते ज्याच्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज असते। की बेसिक अवस्था काय असते की ह्याला आता तुम्ही आता हे रोप आणले असते, ही जी रोप आणलेलं असतं, आता ते मी खराब केलं सगळं, हा हे रोप आणलेलं असतं, हे रोप लावल्यानंतर 12-13 दिवसानंतर जर बघितलं तर पहिले याच्यात एक बदल येतो। पहिला 12 ते 13 दिवसानंतर याच्या टोकावरती गोंडा तयार होतो। काय तयार होतो? गोंडा तयार होतो, यानी इसके टॉप के ऊपर एक गुच्छा बन जाता है। आप ध्यान से देखना, ये 12 से 13 दिन में होना ही चाहिए। ये जो गुच्छा बनता है 13 दिन में, ये गुच्छा बनते ही इसके शरीर के अंदर जो 2 टाइप के डीएनए हैं, कोलैबोरेट डीएनए, क्या डीएनए? कोलैबोरेट डीएनए। कोलैबोरेट यानी हाइब्रिड, हम बताते 2 अलग अलग वैरायटी से बनाई हुई तीसरी वैरायटी है। ये कोलैबोरेट डीएनए जो है, ये हम जैसे ही पौधा लगाते हैं तो 12 से 13 दिन में ये गुच्छा जब बनता है तो ये दोनों के दोनों असेम्बलेट होने का प्रयास करते हैं, यानी दोनों अपने अस्तित्व के लिए वहां पे प्रयास करते हैं। इस चीज को हम इसमें भी और बाकी वाले चीज में भी बोलते हैं, इसका जेनेटिकल इंप्रेशन टाइप। इसको क्या बोलते हैं? जेनेटिकल इंप्रेशन। केले में हम 20 दिन में पकड़ते हैं, इसमें 12वें दिन में आता है। और इस समय में आपको करना क्या है, ये ध्यान रखना है। ये टमाटर जो हम स्पेसिफिक लगाते हैं टमाटर, इन 12 दिन में हमें क्या करना है, इस 12 दिन के पहले इससे पहले ड्रिप से या ड्रिंचिंग में आपको 16 एलिमेंट माइक्रो सिस्टम में आपको जमीन में देने 12 दिन से पहले एक बार। हम केले में 4 बार देते आपको, क्योंकि वो एनुअल फसल है, ये शॉर्ट फसल है, तो एक बार आपको जरूर देना है।
क्या देना है, म्हणजे काय द्यायचंय, माझी हिंदी चालू झाली. तर द्यायचं काय आहे, एन पासून सेलेनियम पर्यंत 1-1 किलो घ्या, जे जी गरज वाटते. जसं की मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो घेतलं, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट मग चिलेटेड मध्ये घेतलं तर तुम्ही त्याला 250 ग्रॅम घ्या. त्याच्याबरोबर तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम मिळतो एक्स्ट्रा, आता आजकाल मिळतो, अवेलेबल आहे, तर चिलेटेड कॅल्शियम घ्या, अमोनियम मॉलिब्डेनम घ्या, याच्याबरोबर सगळे एलिमेंट, आणि याची एक ड्रेंचिंग बनवून तुम्ही ड्रेंचिंग देऊन टाका. का तर वनस्पती ज्यावेळेस जन्म घेते त्यावेळेस मुळांची वाढ करते, आणि मुळांची वाढ करून ती सॉइलला अॅनलाइज करत असते. काय करते, सॉइलला अॅनलाइज करते. सॉइलला अॅनलाइज करते म्हणजे काय करते, जीन मॉडिफाय करते. करेक्ट. काय करत असते, जीनला मॉडिफाय करत असते. मला चांगलं मराठी समजते. मराठीतच बोला. जीनला मॉडिफाय करत असते म्हणजे काय करते की तुमच्या जमिनीमध्ये जे शेतकऱ्यांनी जे लावलेले, ज्या शेतात जमीन, हे टोमॅटो लावलाय, या जमिनीमध्ये काय आहे आणि काय नाही हे मुळांनी घेऊन डीएनए ला डोनेट करत असते. कुणाला डोनेट करते, डीएनए मध्ये डोनेट करते, आणि मग डीएनए त्याप्रमाणे मॉडिफाय होतो. काय होतो, मॉडिफाय होतो. म्हणजे हा शेतकरी खाता पिता आहे, हा शेतकरी स्वतःच गरीब आहे का कर्जात बुडालेला आहे, हे सगळं ते स्वतः समजून घेतं 12व्या दिवशी. समजते तुम्हाला. आणि जर तुम्ही पैसे घरात आहेत आणि त्याला जर तुम्ही तिकडे जर 12व्या दिवसापर्यंत जर हे एलिमेंटल टच नाही दिला तर ते काय होतं, जीन मॉडिफाय होतो, आणि मॉडिफाय होऊन काय करतो, हायर ग्रोथ, हायर यील्ड का क्वालिटी यील्ड, ह्या 3 कक्षेमध्ये जाऊन स्वतःला ढालतं. समजतं. हे आहे नाही आहे, आणि मग त्याच्यातनं 12 दिवसानंतर आरएनए जन्मतो. आणि मग एकदा का आरएनए बनला की जोपर्यंत तुमचे 5-6 तोडे होत नाहीत तोपर्यंत तुम्ही किती जरी फवारण्या केला आणि किती जरी खतं सोडली तरी ते क्वालिटी, म्हणजे आपल्या जे काही मॉडिफाय झालेला जीन आहे तो सहजासहजी सोडत नाही. म्हणून पाळण्यात असतानाच गुटी घालायची. का तर ती गुटीमध्ये जे काही विटॅमिन्स आहेत, जे प्रोटीन्स देतो, हे काय करतात, आपल्या जीनला म्हणजे पुढीला पूर्ण विस्तृत बनवतात. समजतं. तर हा 12वा दिवस एक गुच्छ होतो, तो झाला पाहिजे, गोंडा आला पाहिजे. जर तो गोंडा आला नाही तर तुम्हाला विशेष प्रयत्न करायचे आहेत, कारण तिथं जर प्रयत्न नाही झाले तर मग वनस्पती सरळ वाढते. गोंडा हे बघा, आता झाडात आहे, हे सगळ्यात टॉपचं वरचं आहे, बरोबर. इथे आता एक ब्रँच दिसतीये बघा, छोटीशी वर वाढती आहे, दिसतंय. याच्या बाजूला एक पान आहे, याच्या बाजूला एक छोटीशी परत एक रिब्रँच होऊन बाजूला चालली आहे, म्हणजे एक ब्रँच बाजूला चालली आहे. हे तिन्ही गोष्टी पान न येता या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या असतात. समजतंय. तिन्ही पान छोटा आहे, एक बड पण वर आली आहे, एक छोटीशी अशी शेंडावरती आलेली आहे, आणि बाजूला 2 पानं आली आहेत. अशी 2-3 पानं आणि बड एकत्र येतात, असा गोंडा येतो. फक्त 12व्या-13व्या दिवशीच दिसतो. लावला रे लावला, 12-13व्या दिवशीच दिसतो, ते एवढाच येतो. तो गोंडा आलाच पाहिजे. 12 दिवसा ते 13 दिवसामध्ये गोंडा होतो, पहिली स्टेज. दूसरा, त्यानंतर येते ब्रँचेस. सर कुछ बोल रहे, ब्रँचेस. उसके बाद की स्टेज क्या है, ब्रँचेस. ब्रँचेस येताना आता स्पेसिफिक टिपिकली आपण जर टोमॅटोच्या बाबतीत विचार केला तर ब्रँचेस येताना 3 ब्रँचेस एका वेळेस येतात. किती लोकांना माहित आहे, 3 ब्रँचेस 1 टाइम. बघितले किती. आता तुमच्या त्या पिकात आहे बरं का, पण आपलं लक्ष नाही, त्या अँगलनं पाहिलं नाही. आते समय क्या होता है, ट्रायंग्युलर ग्रोथ. उसको क्या बोलते हैं, ट्रायंग्युलर ग्रोथ. दुसरी स्टेज काय येते, ट्रायंग्युलर ग्रोथ. म्हणजे फुटवा चालू होताना कसा यायला लागलाय हा आपल्याला माहित पाहिजे. तर आपण जाऊन शेतात बघणार की फुटवा यायला लागलाय तर बरोबर यायला लागलाय का, फुटवा यायला लागलाय, ब्रँच यायला लागली. मी फुटवा म्हणाले तुम्ही ऐकायला, फुटवा येत नाही, त्याला ब्रँच येतात. काय म्हणायचं त्याला, दिसतंय. ट्रायंग्युलर ग्रोथ हेल्दी प्लांटची बेसिक साईन आहे. काय पैसे पाठवलं मला नाही ना. हे बघा, आता तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही, पण तुम्ही बघून घ्या. आप देख लो और पास करो. आता हे जे झाड आहे याच्यात गोंडा वळला नाही, तुमचं ध्यान नाही, हे माहित पाहिजे. आता त्यानं बघितलं, तोंड वर केले, डायरेक्ट ब्रँचला ब्रँच जोडून ते वरती निघून गेले. कारण तो एक टाइम असतो, तो बरोबर 48 तास म्हणजे 2 दिवस तब्बल 2 दिन वो पौधा किसी भी टाइप की ग्रोथ नहीं करता है. वो 2 दिन आने वाले सारी जो ग्रोथ है एक ही जगह पे रोक के उसके अंदर डीएनए की ग्रोथ करता है. यानी दोनों डीएनए को प्रेजेंट, दोनों डीएनए ला तो प्रेजेंट करतो. समजतंय.
पण आपलं त्यातलं फारसं लक्ष लावलं की आपल्याला एकच गोष्ट समजते, भारी वाढते बघा, तुमची औषधं एक नंबर आहेत, काय पळतेच पळते, आज एवढं होतं, उद्या एवढं आहे, परवा एवढं आहे. म्हणजे पाला ऐकायला जायचं आहे का मुंबईला, हे बघा, ही ब्रँच सोडा, ही ब्रँच सोडा, ही ब्रँच सोडा. आता हा ट्रँग्युलर, हे तुम्हाला 12व्या दिवशी बघायचं आहे. 12-13व्या दिवशी हे पानानं जो शेंडा बाहेर काढलाय, हे न काढता हे तिन्ही एकत्र असतात आणि इथे जो गॅप आहे हा गॅप शून्य होतो. म्हणजे हा ब्रांच, हा नोड टू नोड 2 एकत्र नोड येतात एवढे, आणि ते नोड एकत्र यायचे असेल तर त्यासाठी एक काम असतं, ते असंच येत नाही, ते असंच येतंय असं तुम्ही म्हणत असाल तर असं येत नाही, ऐसे नहीं आता है, उसके लिए काम करना पड़ता है, आपको सभी को काम करना है. उसके लिए त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि ते काय काम करायचं आहे तर 7 ते 8 दिवसानं जशी तुम्ही हे लावली, म्हणजे टोमॅटो लावली, 7व्या ते 8व्या दिवशी तिथं जाऊन काम करायचं आहे. काय काम करायचं आहे तर पहिलं काम करायचं आहे, एक स्प्रे घ्यायचा आहे छोटासा, 5 लिटर पाणी लागतं ते 10 लिटर, त्याचा एक स्प्रे घ्यायचा. तो काय घ्यायचा स्प्रे तर तिथे आपल्याकडे येणारं WD सल्फर, त्याबरोबर घ्यायचा व्हिटॅमिनचा कोणताही प्रोडक्ट ज्याच्याकडे व्हिटॅमिन्स मिळतात, आणि त्याबरोबर तुम्ही घ्यायचं CCC क्लोरोमॅकॉट क्लोराईड. या 3 गोष्टीचा एक स्प्रे तुम्ही तिथं घेतला की मग हा गोंडा छानपैकी गोंडा तयार होतो. हा 2 दिवस रेस्ट होतो, आणि तो एकदा गोंडा रेस्ट झाला की तुम्हाला त्याचा बदल दिसतो. इकडे खाली जी स्टेम आहे याच्यावर जी आता एक वलय आहे बघा कापसासारखी, हे सगळी निघून जाते, आणि ती जायला पाहिजे. ती बघताय तुम्ही, चांगलं म्हणताय, ती ब्रँचवर यायला पाहिजे. समजते का बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या समजून घ्या. आम्ही ज्यावेळेला ब्रीडिंग करतो, ज्यावेळी ब्रीडिंग करतात सायंटिस्ट लोक ब्रीडिंग करतात, तर 8व्या दिवशी ह्या शेंडा उडवतात. 1 दिन के बाद इसको क्या करते हैं, टॉप निकाल देते हैं. फिर इसकी रियल ब्रांच आती है, इसको बोलते हैं रियल ब्रांच. रियल ब्रांच है जो उसके अंदर जो जेनिट्स है उसको प्रेजेंट करती है. तो वो नीचे वाले 2 या 3 पत्तों में से ब्रांच आती है, फिर उसको बाद में फिर टॉप करते हैं. ऐसा कर करके उसमें 3 ही टमाटर लेते हैं, और उस 3 टमाटर के जो फूल आते हैं उसी से ब्रीड उठा के दूसरे ब्रीड में डाल देते हैं. तर ह्या वेळेला हा स्प्रे मी आता मुद्दाम का सांगितला, कारण या वेळेला आपला जो डीएनए आहे तो स्टे होतो म्हणजे काय होतो की याच्यामध्ये 2 डीएनए असतात. 2 डीएनए मध्ये एक असतो व्हायगर डीएनए, म्हणजे ज्याची वाढ अची तुफान असते. आम्ही 2 डीएनए एकत्र आणताना ब्रीडर काय करतात, 2 टाईपचे डीएनए आणतात. एक डीएनए की ज्याच्यामध्ये रोग अजिबात नाही, जे जंगली आहे, वाढत असतं तुफान, त्याला रोगाबिगाच काय कळत नाही, वातावरणाचा काही फरक पडत नाही, असा डीएनए, त्याच्यातला एक डीएनए काढला जातो. आणि एक डीएनए की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, पण ते रोगाला लवकर बळी पडतो. ह्या 2 डीएनएला हार्वेस्ट करून आपण तिसरी ब्रीड तयार करत असतो. आता हे दोन्ही डीएनए हाताळात घालून एकत्र वाढले पाहिजे. हे जर नाही वाढले तर त्याचा तोटा काय होतो बघा, याचा तोटा काय होतो, हे बरोबर फ्लावरिंगला जातं. ज्या दिवशी फ्लावरिंगला येतो प्लांट, ज्या दिवशी फ्लावरिंगला आला तिथून व्हायरस चालू होतो, त्याच्या आधी येत नाही. फ्लावरिंगलाच का आला कधी विचार केला नाही, फ्लावरिंगच्या टाइम नंतरच का आला, त्याच्या आधी कधी दिसतो का, त्याच्या आधी रोपाशी गोंडच दिसतात, अशी गोंडच दिसतात की ह्यावेळी कसं निघलच वाटतं की नाही. आणि बरोबर फ्लावरिंग सुरू झाली की एका तोंड वाकडवायला चालू होतं. आता ते फ्लावरिंगलाच का, कारण जर या 12व्या दिवशी त्याला आपण होल्ड नाही केला, इथं त्याला थांबवलं नाही, तर त्याच्यातला जो अमाप वाढणारा जो व्हायगर म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करणारा जो आहे, जो जंगलासारखं वाढतो, तो पुढे निघून जातो, आणि तो जो क्वालिटीवाला आहे त्याला सप्रेस करतो, दाबून टाकतो, तिथेच थांबवतो. आणि मग तो एकटा पुढे गेला, आता फ्लावरिंगला गेलं की त्याला त्याची गरज होती, तो मागच राहिला. समजतं, त्या फ्लावरिंगच्या टाइमला जो डीएनए तिथं जितक्या ताकदीने ऍक्टिव्ह पाहिजे होता, होत नाही, त्याच्या आरएनए बनल्याच नाही, मग तो सफर करतो. मग तिथून पुढे तो अबायोटिक स्ट्रेस मध्ये जातो प्लांट. का स्ट्रेस मध्ये गेला, कारण त्याला फ्लावरिंग आली आहे, पुढं बडिंग आणि पोल्युनेशन ह्या प्रोसेससाठी लागणारा डीएनए तिथं आरएनए प्रेझेंट नाहीये. मग तो स्ट्रगल करतो आणि मग तिथे कन्वर्ट होतो, व्हायरल म्हणजे डिसीज मध्ये तो कन्वर्ट होतो. का डिसीज मध्ये गेला, कारण त्याच्यामध्ये पुढची अवस्थाच येत नाही आणि तो तिथंच अटकला की एवढा स्ट्रेस येतो त्याच्यावर की त्याच्या सगळ्या अँटीबॉडीज संपतात. अँटीबॉडीज संपल्या की मग व्हायरल इन्फेक्शन सहज आतमध्ये जाऊन आपले पेशी त्याच्यामध्ये टाकून देतात, आणि त्या पेशी एकदा वाढल्या की तुम्हाला मग व्हायरल पेशी बाहेर काढणं म्हणजे फार जिकिरीचं असतं किंवा कठीण जातं. समजलं सर आपल्याला? आता मराठीत विचारते, समजलं? तुम्ही सांगितलं
पण काही आमचे समजा आम्ही हे फॉलो केलेलं नाही, हा. पण आता आमच्या महिन्याचे प्लॉट आहे त्याच्या व्हायरस दिसत नाही, मग काय समजा. नाही अजून फ्लावरिंग तुमचं इव्हन बडीला आलंच नाही. व्हायरस दिसतो कधी? नाही पण फ्लावरिंग होऊन काही फ्रूट सेट होऊ राहिले नाही, असू दे की. मग बघा, जर तुमच्याकडे व्हायरस आलेला नसेल आतापर्यंत, जसं 1 महिन्याचा आहे असे प्रश्न येऊ देत बरं का, महिन्याचा असेल 1.5 महिन्याचा असेल, तर त्याच्यावरती दोन्ही प्रेझेंट आहेत आणि ते तुम्हाला प्रोडक्शन देत आहेत. ते भले तरी गोंडा तुम्ही बघितला असेल नसेल, तो नॅचरली झाला असेल. जर आता हा प्रॉब्लेम कधी कधी येतो, बेसिकली समजून घ्या. हा प्रॉब्लेम कधी कधी येतो हे बेसिकली समजून घ्या. ज्या वेळेला आपण बिगर हंगामी लावतो. आता टोमॅटो लावण्याचा मुख्य हंगाम काय आहे कुणाला माहित आहे? कुठला हंगाम आहे? सप्टेंबर ऑक्टोबर. टोमॅटो लावण्याचा सगळ्यात उत्तम हंगाम हा जून महिना आहे. समजून घ्या. भारतामध्ये टोमॅटो लावण्याचा म्हणजे स्पेशली महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आपण ज्या एरियामध्ये आहे हा जून महिना आहे. सगळ्यात उत्तम, सगळ्यात भारी, की तिथे नॅचरली रोपं टाकत गेला तरी जगत जातात. समजतंय? आता याच्या म्हणून ऑगस्ट मध्ये रेट नाही राहत. ठीक आहे, चालू दे, मी आणि परत विचार करत नाही. आता या सगळ्या सिस्टम मध्ये तुम्ही आता टोमॅटो लावून पुढे आला, त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम कमी दिसेल. पण हाच टोमॅटो तुम्ही ज्या वेळेला थंडीच्या तोंडावर लावता, उन्हाच्या तोंडावर लावता, त्यावेळी तुम्हाला ते पहिल्या फ्लॉवरिंगलाच तोंड वाकडं करताना दिसते. कारण तुम्ही ते केलं नाही, जे करणं अपेक्षित आहे ते नॅचरली झालं नाही. बरोबर? आता तुम्हाला ह्या स्टेजला काय प्रॉब्लेम येतो? आताच्या स्टेजला जिथं म्हणतात तुम्ही टोमॅटो लागले, हे झाले ते झाले. बरं, आताच्या स्टेजला तुमच्याकडे व्हायरस येतच नाही म्हणायचं आहे का तुम्हाला? समजतंय ना? पण आता काय झालं, तुमच्याकडे वातावरण फेवरेबल आहे. आता ताण यावं असं वातावरण आहे का? बिलकुल नाही. तणावमुक्त वातावरण आहे. म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी बेसिक गरमी आहे, जेवढं पाहिजे तेवढी लाईट आहे. दिवसात किमान 4 तास लाईट लागते, तेवढी 4 तास शॅडो लाईट तर मिळतेच मिळते. जेवढं पाहिजे तेवढं ह्युमिडिटी आहे. सगळं एकदम नॅचरली मेंटेन्ड आहे. जेवढं पाहिजे तेवढं नॅचरली मेंटेन्ड आहे. आणि हे सगळं नॅचरली मेंटेन असल्यामुळे आता दोन्ही जीन हातात घालून चालले. समजतं? आता हे थोडंसं वातावरण जसं हीच टोमॅटो जेव्हा पुढे जाऊन ऑगस्ट महिना क्रॉस करून सप्टेंबरच्या तोंडावर जाते. आता ऑक्टोबर हिटची चालू लागते. ऑक्टोबर हिटची चालू लागली की परत व्हायरल तुम्हाला नको तेवढं थैमान घालतो की नाही घालतो? समजते तुम्हाला? मग ढोबळी मिरची असू दे, साधी मिरची असू दे, टोमॅटो असू दे, आणि काय असू दे, खूप साऱ्या. मग तिकडे चुरडा मुरडा येतो, इकडे व्हायरल इन्फेक्शन येतं, मग कल लीफ व्हायरस येतात. खूप साऱ्या गोष्टी तिथून पुढे सुरू व्हायला चालू होतात. हे काय येतं तर वातावरणातले बदल आणि तुम्ही करणाऱ्या प्रॅक्टिसेस यांचा हातात मेळ नाही कुठेतरी. समजतंय? मी काय म्हणतो की बाबा भले कुठलाही सीझन असू दे, पण 12व्या दिवशी जर 10 लिटर 15 लिटर पाणी मारायचं आहे, फवारायचं आहे, काय वाईट आहे? 8व्या दिवशी म्हणजे 15 लिटर पाणी जर फवारायचं आहे, फार मोठा काय तर खर्च करत नाही ना मी. पण मी केलं काय की त्याला रेस्ट केलं, जाणीवपूर्वक थांबवलं की त्याचं दोन्हीचं जीन जे आहे, जे हायब्रिड जीन आहे, ते दोन्ही फुलनेसने आले, ते दोन्ही हातात घालून पुढे निघून गेले. दोन्हीचे आरेने तयार व्हायला चालू झाले. आता दोन्हीचे आरेने झाले तर फळं पण चांगली मिळतील, ग्रोथ पण चांगली मिळेल, रोगराई पण कमी राहील. आता हे आपल्याला एक एक बारकावे तपासता आले पाहिजेत. आता जसं म्हटलं मी 12व्या दिवशी गोंडा वळला पाहिजे. त्यानंतर ब्रँचिंग, किती दिवसाने ब्रँचेस चालू होतात? स्प्रे कोणता बोलले सर? त्याच्यामध्ये बघा CCC क्लोरोमायपॅट क्लोराईड अर्धा ml पर लिटर आणि WD सल्फर. मिळालं तर व्हिटॅमिन घाला, नाही मिळालं तर सोडून द्या. कम्फर्टेबिलिटी कुठल्या कंपनीचं मिळालं तर व्हिटॅमिन घाला, नाही सोडून द्या. ठीक आहे. ब्रँचेस कधी येतात? तुमच्या कंपनीचं कोणतं व्हिटॅमिन? सोडून द्या, स्पाईन आहे, पण कम्फर्टेबिलिटी बघा. WD सल्फर जर चांगला असेल, मायक्रोनाइट सल्फर असेल तर त्याच्यात ते चालतं, काही प्रॉब्लेम. ब्रँचेस कधी चालू होतात? 12 ते 15 दिवसात, 18 ते 21 दिवसात. समजून घ्या. टिपिकल पाहिजे बघा, माहित पाहिजे तर अर्धवट नको. म्हणजे तुम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्हाला मी झटकावतोय, कारण तुम्ही रोज जाताय. ब्रँच बघा, आणि सांगतो, हे झाड आहे, इथनं पोंगा फुगणं. आता हे झाड किती दिवसाचं आहे? मग याला आधी कुठे ब्रँच? म्हणून म्हणतो ह्याला कुठनं ब्रँच आली का? समजतंय? आता ह्याच्यात ब्रँचच्या आधी इथं काहीतरी मधीच एक जन्माला येतं, ते त्याला काय म्हणतात? कुनी काय म्हणतात? क्या बोलते इसको? ब्रांच यहाँ से निकलने से पहले भी इधर कुछ आता है, एक पत्ते जैसा छोटा सा आता है. आता नाही, छोटस पान येतं ना, काय म्हणतात? त्याला ब्रांच बर्ड म्हणतात. काय म्हणतात? ब्रांच बर्ड.
बारकी बारकी गोष्ट आहे. फांदीचा डोळा असं मी काय पण ऐकणार नाही. फांदीचा डोळा म्हणजे मी असं का म्हणतो, शिकायचं तर परफेक्ट शिकून पुढे जाऊ. इथे 18 ते 22व्या दिवसामध्ये फांदीचे डोळे चालू होतात. त्याला असा छोटासा असा डोळा येतो आणि त्याच्यातनं ब्रँच बाहेर येते. करेक्ट. हे बघा, हे आली ती वाढणार नाही, समजून घ्या. त्याच्या आधीही ब्रँचिंग बर्ड दिसतात पण ते ग्रो करत नाहीत. का करत नाहीत? जोपर्यंत ते 18 ते 22 दिवसाचं होत नाही तोपर्यंत ब्रँच तिथले डोळे येतात तिथेच खुरटतात, येतात तिथेच खुरटतात आणि इथून 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 येतात आणि मग जर आले खुरटणार. समजतं? जादा होत नाही ना मी काही सांगतो ते, आकाशातलं काही सांगत नाही ना. तर 18 ते 22 दिवसाच्या आधी जर चुकून ब्रँच आली, 18 ते 22 दिवसाच्या आधी जर चुकून ब्रँच आली तर त्याला खुडून टाका. त्याला घ्यायची नाही. अलगद हातानं एखाद्या माणसाचं काढून टाका. का घ्यायची नाही? तर जमिनीपासून किमान 18 इंच म्हणजे 1.5 फूट अंतरावरती कुठली ब्रँच असता कामा नये. म्हणजे जर तुम्ही खाली फळं घेतली ती वजनानं जड येतात, आकारानं चांगली येतात, पण त्याचा तोटा असा आहे की ती वरच्या येणाऱ्या नवीन 10 फळांना यूज देत नाही. म्हणून याला किमान ग्रॅव्हिटीपेक्षा वरती घ्या. आमचं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन म्हणजे ऍग्रिकल्चर सायन्स काय सांगतं? किमान ग्रॅज्युएशन जमिनीपेक्षा वरती घ्या. तुम्ही आता ह्याला कम्पेअर करून बघा. जर कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त चांगला टोमॅटो इस्रायलमध्ये होतो. आता परत इस्रायलला मी गेलो बघा. तर इस्रायलमध्ये टोमॅटो घेताना ती नेटमध्ये घेतात किंवा पॉलीमध्ये घेतात, ओपन टाकून करत नाही. त्याची सुरुवात साधारण 4.5 फुटाच्या वर असते, साधारण ह्या लेवल. इथून वरच ते स्टार्ट करतात, त्याच्या खाली स्टार्ट ठेवत नाही. सोडून द्या. आपल्याला झुडूप वर्गीय आहे, आपल्याला घेतानाच 4.5-5 फूट घ्यायचा आहे. समजतं? पण खालचा 1.5 फूट का नको? कारण असं असतं, मग तुम्ही मल्चिंग करा नाहीतर प्लेन बेडवरती करा. कारण असं असतं की जमिनीपासून 27 इंचापर्यंत पृथ्वीवरती सूक्ष्म वातावरण कक्ष आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले. आणि ही सूक्ष्म वातावरण कक्षा तुम्हाला डिस्ट्रॅक्शन मध्ये नेते वारंवार. आणि सूक्ष्म वातावरण कक्षा काय करते? वेगवेगळ्या रोगांना पहिल्यांदा तिथं ती जन्माला घालते. आता सगळेजण तर हायब्रिडच लावतायत, बरोबर? 18 ते 22 ही अवस्था येते. जमिनीपासून खालच्या किमान 18 ते 22 दिवसाच्या आत येणाऱ्या सगळ्या ब्रँचेस काढून टाका. तर किमान 1 फूट तरी अंतर मेंटेन होतं जमिनीपासून. आणि खालच्या 1 ते 1.5 फुटामध्ये कोणतीही ब्रँच का नको? कारण खाली वाढलेली ब्रँच जी आहे ती वाईल्ड वाढते. वाईल्ड म्हणजे तिरकी, खालीनं सरफेसला वाढते, अशी जाते. तुमचे निरीक्षण पाहिजे बरं का. आणि ही ब्रँच बांधाच्या नादामध्ये तुम्ही काय करता? त्याचा कोवळा करून घेता. काय करता? कोवळा. आणि मग खोडापर्यंत उगून कधी जात नाही. समजतंय? म्हणून ही ब्रँच कधी घेऊ नका. बॉटम ब्रँचेस रिमूव्ह करा. एक बॉटम ब्रँचेस जर रिमूव्ह केली, एक बॉटम ब्रँचेस, तर एक नवीन झाडाला जन्म घातल्यासारखं असतं. इतकी ती म्हणजे मॉडरेट असते, म्हणजे ती इतकी प्रबल असते, ती वरती झाडाला वाढूच देत नाही. समजते? इतकं प्राबल्य असतं त्याच्यात. म्हणून किमान 1 किंवा 2 ब्रँच काढल्या पाहिजे. मला वाटत नाही तुम्ही कोण काढत असाल. एखादं पीक लावता आणि काढता यामध्ये तुम्ही उत्पन्नाच्या एकूण 34% खर्च करता. बरोबर नाही? ते सत्यच आहे. आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तो 34% खर्च आहे, जितके आम्ही हे केले. आता तुम्ही जर 3-3, 4-4 महिन्याला जर तुमच्या उत्पन्नाचा जर 34% भाग घालायला लागला तर प्रॉफिट केव्हा आणणार? 18 ते 22 दिवसानं ब्रँचिंग स्टार्ट होते. 30 ब्रँच घ्या, त्याच्या अलीकडे आलेली ब्रँच घेऊ नका. जमिनीपासून उंची 18 ते 22 वर का? तर खाली एक मायक्रो क्लायमेट कंडिशन असते. ही मायक्रो क्लायमेट कंडिशन जी असते हिला सूक्ष्म वातावरण कक्षा म्हणतात. या कक्षामध्ये जगातले सगळ्या टाईपचे फंगल, बॅक्टेरिया आणि व्हायरल डिसीज असतात. चांगले वाईट दोन्ही असतात. आणि ही कक्षा पूर्ण पृथ्वीवर आहे, या प्लॅनेटवर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 27 दिवसानंतर पृथ्वीची अवस्था संपली. 18 ते 22 दिवस. 18 ते 22 दिवसानंतर पुढे गेलो आपण. आता फ्लावरिंग सुरू झालं. तुमचे 5 मुद्दे माझ्याकडे आहेतच, ते मी सांगणारच शेवटला. मी त्याची काय काळजी नाही. झाले सर, तुमच्या सांगण्यातच आमचे ते झाले. नाही तरी पण सांगा, एवढंच झाले. तुम्ही जर सांगता 27 इंचाच्या वरती घ्यायचे मध्ये ते त्याच स्तरावरती असतात. आपली मानाला खाली टेकला ना. 18 ते 22च्या नंतर पुढे जाऊया. फ्लावरिंग येते. साधारण फ्लावरिंग कधी दिवसांनी चालू होतं?
मी तुम्हाला असं का डोक्याला थोडस झिंजण्या येतील तुमच्या, पण आयुष्यात लक्षात राहील की मला आता जाऊन शेतात काय बघायचं, हेच बघायचं. 12व्या दिवशी काय बघायचं आहे, 18 ते 22व्या दिवशी चाललंय का, तर तुम्ही जाऊन दुकानदारांशी बोलाल. अरे मेरे खेत में फ्लॉवरिंग नहीं आ रहा है, समय हो गया. हे कवा बोलची ना तुम्ही, जेव्हा तुम्हाला माहित असेल की फ्लॉवरिंग कधी येते. प्लांटेशन नंतर 32वा दिवस, कितवा दिवस, 1 महिना 2 दिवस बर्डिंग स्टार्ट होतं. फ्लॉवरिंगच्या पाठीमागे एक बर्ड येते, समजतंय, बर्डिंग स्टार्ट होतं. फ्लॉवरिंग अजून त्याच्या पुढची एक अवस्था आहे, त्या बर्डिंगला आपण फ्लॉवरिंग म्हणतो. ते फ्लॉवरिंग नसतं, ऍक्च्युअली बर्डिंग म्हणतात. बर्डिंग जे बर्ड येतात प्रत्येक ब्रँच पासून, त्याला पण 2 टाईपच्या बर्ड येतात. त्याला पण 2 टाईपचे बर्ड येतात. जर तुमच्याकडे चांगली साईन बर्ड असेल तर त्याचा चांगला साईन काय की खोडावर येणारी बर्ड आणि ब्रँचवर येणारी बर्ड. तुम्हाला प्रोडक्टिव्ह ग्रोथ कुठली आहे तर खोडावर येणारी बर्ड शक्यतो ठेवू नका. तर ती आता तुम्ही काढू शकत नाही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत, पण मग करायचं काय त्यासाठी. खोडावरची बर्ड आम्हाला नको आहे. का नको आहे, खोडावर जर बर्ड राहिली तर तो त्याचा तोटा असा असतो की पुढे येणारी जी ब्रँच आहे ती खुरटते, छोटी राहते, आणि मग तुम्हाला तिथनं 4 गस मिळण्याऐवजी एकच 2 गस मिळतात. समजते ना. तर त्यासाठी मग काय करावं, तर मी फक्त स्प्रे वगैरे काय सांगत नाही बरं का, टिपिकल अवस्था सांगतोय ते टाईप सांगतोय. तर 32व्या दिवशी त्या खोडावरती बर्ड येऊ नये म्हणून परत एकदा तुम्ही काय करा, परत एकदा काय करा, तुम्ही एक स्प्रे तिथं रिकमेंड केलाय, जो रिसर्च मधला स्प्रे आहे. तिथं काय रिसर्च स्प्रे रिकमेंड केलाय बडिंगसाठी, तर बडिंगसाठी तिथं 0.34 मोनोपोटॅशियम फॉस्फेट, त्याच्याबरोबर अमोनियम मॉलिब्डेट, आणि यामध्ये न चुकता बघा, यामध्ये न चुकता काय घालायचं, तर तुम्हाला मिळालं तर टिबा घालायचं असतं. पण टिबा आता मिळतंय ना, टिबा नाही मिळालं सोडून द्या. तर यावेळेला तुम्ही काय घाला, कुठल्याही कंपनीचं चांगलं ग्रोथ रेग्युलेटर घ्यायचं. ग्रोथ रेग्युलेटर त्याच्यावर लिहिलेलं असतं, प्रमोटर आणि रेग्युलेटर. त्या रेग्युलेटर मध्ये काय असतं, मग नाटकं असतं, NATC असतं, एनथायडल 4-कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, या दोन्हीपैकी एक काही मिळालं ते 0.3 किंवा हे 1.2 या दोन्ही प्रमाणाने घ्या. सगळे टीम बसलेले टेक्निकल ते तुम्हाला सांगतील. हा एक पुढे जायचं, समजतं. तर 32 दिवसात बडिंग झालं पाहिजे, हे तुम्हाला आता शेतात जाऊन बघायचं आहे. 32व्या दिवशी 1 महिना 2 दिवसाचा आहे, मग तर बडिंग स्टार्ट पाहिजे. तर ते बडिंगच्या ऐवजी जर ब्रँचिंग कडे चाललं, बघा इथं पण प्लांट हुलकावणी देतो म्हणजे काय करतो, जर वातावरण अतिपोषक राहिलं, ढगाळ तर प्लांट काय करतो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे जातो. आणि 32 दिवसावरती मग कांड्यातलं अंतर वाढायला चालू होतं, आणि कांड्यातलं अंतर वाढून काय करतो प्लांट, काय करतात म्हणजे स्पेसिफिकली टोमॅटोचं काय होतं, पानांचा आकार मोठा होतो. मोठ्या आकाराची पानं चांगली नसतात, प्रोडक्टिव्ह नाही आहे. समजतंय बघा, कात्रीसारखी मिडियल कानाच्या म्हणजे आपल्या हाताच्या चंप्यावर बसली पाहिजे, एवढीच पानं पाहिजे. ती जर एवढी मोठी झाली तर तुम्हाला समाधान आहे, पण ते प्रोडक्शनचं नाही आहे. ते फाजील वाढ म्हणतात त्याला काय म्हणतात, फाजील वाढ. प्लांट फाजील वाढकडे कधीही जाता कामा नाही. नाहीतर तोटा काय होतो बघा, फाजील वाढ झालं की खोडातला साठा शिफ्ट केला जातो फांदीमध्ये. गंमत कशी आहे बघा. आणि त्या फांदीवर जेवढे 4 टोमॅटो आले तेवढेच मिळतात, त्यानंतर तो साठा तिथंच निकामी होतो, काही कामाला येत नाही. समजतं. खोडातला साठा खोडातच राहिला पाहिजे, तो फाजील वाढीनं फांदीत कधीही शिफ्ट होता कामा नाही. नाहीतर मग वरती प्रोडक्टिव्ह आपल्याला जी ग्रोथ पाहिजे ते कधीही मिळत नाही. म्हणून पानाचा आकार मोठा व्हायला लागला, समजून घ्या, पानाचा आकार मोठा व्हायला लागला की पोटॅशियम सोनाइट, परत गंमत बघा, पोटॅशियम सोनाइट आणि त्याच्यामध्ये MgO मॅग्नेशियम ऑक्साईड एक स्प्रे घेऊन जायचा, लगेच आकार हाय असं स्प्रिंग होतो. समजतं. हे काय करतं की शरीरामध्ये अनावश्यक तयार झालेला क्लोरोफिल थांबून घेतो. पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते 3 ग्रॅम पर लिटर, आणि MgO लिक्विड मिळालं तर अर्धा, पावडर मिळालं तर 1 ग्रॅम, 39%. ठीक, पुढे जाऊया सर. क्लिअर. 32च्या मध्ये आणि 2 गोष्टी सांगितल्या, ही पण आहे आणि ती पण आहे. ते आता तुमचं तुम्ही अभ्यासायचं. जर तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे ग्रोथ चालली आहे तर तिला डायव्हर्ट करायचं असेल तर MgO प्लस पोटॅशियम सोनाइट. आणि जर तुमची ग्रोथ परफेक्ट आहे, आपल्याला काही समजत नाही ग्रोथ कडे, तर मोठी पानं होत नाहीयेत, नॉर्मल ग्रोथ आहे, पानाच्या हाताच्या चंप्यावर बसतायत, तर मग तुम्ही तिथे त्या ठिकाणी NATCA प्लस 0.34. पुढे जाऊया. आता ह्याच्यानंतर सेटिंग येतं. फ्लॉवरिंग नंतर काय येतं, सेटिंगच्या आधी पोलिनेशन येतं.
काय तर पोलिनेशन. आता हायब्रिड ज्या व्हरायटी आहे वो सेल्फ पोलिनेटेड आहे. सब स्वतः पोलिनेट करतात. बाहेरून एक्सटर्नल काय ते कुठल्या गोष्टीवरती डिपेंड नाही आहे. प्लांटवरचं सगळं प्लांटवरच चालतं. मी आता फार डीप मध्ये जात नाही. आता त्याला थोडासा सपोर्ट करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळेजण बरेच काहीतरी स्प्रे आपण देतातच, खूप सारे देतात. पण जे सेल्फ पोलिनेटेड प्लांट कुठल्याही वनस्पतीचे येतात याच्यावरती स्पेसिफिकली तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. सेल्फ पोलिनेटेड प्लांट जर फ्लॉवरिंग कंडिशनला असतील तर त्यावेळेला सिस्टमॅटिक फंजिसाइड आणि त्याच वेळेला फॉस पॉइझन म्हणजे गॅस पॉइझन, हे दोन्ही अवॉइड केले पाहिजे. हे तुम्ही तिथं स्प्रे मध्ये 4-8 दिवस ते जो काही टाइम चालतो, प्रत्येक महिन्यामध्ये तो एक वेळा टाइम येतोच प्रत्येक महिन्यात, कारण हे रिफ्लॉवरिंग असतं ना, परत येतं. तर तो त्या 4-8 दिवसामध्ये टाळला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सबस्टिट्यूट शोधले पाहिजेत की जे आपल्याला त्या टाइम मध्ये एकाला 2 स्प्रे लागले चालतील, पण मग कॉन्टॅक्ट आणि तिकडे फॉस सुरू. समजते ना मी काय बोलतोय ते? आता तुम्ही तेवढे ज्ञानी मला दिसताय, कारण एवढ्या वर्षापासून टोमॅटो करताय, तर एवढं तर ज्ञान तुमच्याकडे 100% आहेच आहे. फॉस आणि सिस्टमॅटिक फंजिसाइड आणि फॉसवाला कुठलाही एलिमेंट जो काही इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड म्हणून वापरतात ते तुम्ही तिथं अवॉइड केलं पाहिजे. तर मग काय होतं, जो स्टेग्मा आणि पोलंड आहे, स्टेग्मा जो आहे त्या स्टेग्मावरचे जे पोलन आहेत हे परागीकरणाच्या दरम्यान जर फॉस पॉइझन मारलं तर तो नर्वस होतो, आणि तो नर्वस झाला की फळांचा आकार छोटा व्हायचा. फलितीकरण तर होतं कारण ते सेल्फ पोलिनेटेड आहे, पण फळं मग एवढी होतात. मग तुम्ही किती खतं खाल्लं सोडा आणि किती फवारणी घ्या, आकार काय सुधारायला चालू होत नाही. समजतंय ना? जे सेल्फ पोलिनेटेड कुठलंही असू कुठलंही असू नाही, डाळिंब सेल्फ नाही, डाळिंब इंटरनल एक्सटर्नल क्रॉस होत. समजतंय की जेव्हा आता पावसाळी वातावरण आहे, आता पाऊस पडायला लागला की सेटिंग पुढे जातं आणि फुलं कडा करपल्यासारखी करपतात बघा. का असं का होतं? वर तोंड होतं त्याचं खाली होतं. असं का होतं? कारण मग जो स्टेग्मा आहे त्याच्यावर जो पोलन आहे तो पोलन काय होतो, डिस्ट्रॉय होतो. आता पाण्याचा ड्रॉप आला की तो दीर्घकाळ त्या पाण्याबरोबर राहिला की त्याच्या बाजूला चिकटलाय, कशावर? तो प्रोटीनवर चिकटलेला असतो, आणि मग प्रोटीन लगेच डिकम्पोज होतं की मग पोलन पण डिकम्पोज होतं आणि खराब होतं. म्हणून मग अशा वेळेला पण काय करावं, आणि आता तुम्ही बोलला म्हणून सांगतो, अशा वेळेला मग घरामधलं जे हलकं गोडं तेल आहे, मग खोबरेल तेल मिळालं डोक्याला लावतो ते, किंवा त्याच्याबरोबर गोडं तेल सरकी सोडून कुठलंही, म्हणजे खोबरेल हे आपलं शेंगतेल असेल किंवा सूर्यफूल, ते 1 ml पर लिटर आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल अर्धा ml पर लिटर घालून एक स्प्रे घेतला तर मग पोलनच्या वरती ते ऑइल आपलं एक कव्हर तयार करतं आणि मग पोलन खराब होत नाही. मग उभ्या पावसात सुद्धा तुम्हाला फळांची सेटिंग होईल. मग तुम्ही बोलल्यामुळे मला लक्षात आलं ना. 1,00,000% फायदा हा, पानांवरती पाणी थांबणार नाही, त्याचाही तोच फायदा आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा काय की डीपली तुम्ही फक्त करायचं काय की फुगिंग करताना, म्हणजे फवारणी करताना याच्यामध्ये ह्या अल्कोहोल का घातला आपण, टेम्पररी अल्कोहोल तेलाला पाण्यामध्ये काय करतं, पेनिट्रेट करतं. हा, आणि जसं फवारणी केली की परत पाणी निघून जातं आणि ऑइल होतं तसं जागा. समजलं? तर त्यामुळे काय देणं, तर सरफेस धरला, पानं, फुलं, फांद्या या सगळ्यांवरती ऑइल आलं, आणि त्या ऑइलनं तुमचा पावसाळ्यात जो टाइम निघायचा तो निघून गेला. फक्त एकच लॉस असतो की त्याचं पोलिनेशन डिले होतो, म्हणजे जे 4 दिवसात फळं धरायला पाहिजे ती 6-7 दिवसावर जातात, कारण ते ऑइल त्याला पकडून ठेवतं, आणि मग 2-3 दिवसाच्या पुढे ऑइल राहत नाही. आपण नॅचरली ऑइल सुद्धा निघून जातं, कारण ऑइलच्या आतमध्ये सुद्धा प्रोटीनची चेन असते, ती फाटायला चालू होते 48 तासानं, मग परत पोलन खाली पडतो. समजतंय? जर तुम्ही खालच्या फांद्या कापल्या की जे झाड बांधणीला यायला, आता सगळे मागं व्यवस्थित ऐका बरं का, ही महत्वाची गोष्ट, जे झाड बांधणीला यायला 40 दिवस घेतं, किती दिवस घेतं? 35-40 दिवस घेतं, ते झाड अवघ्या, बघा मी म्हणते अवघ्या 26 ते 28व्या दिवशी कमरेला लागायला चालू होतं. असं का झालं? सरांनी म्हटलं तसं, आपण मेन ब्रँच त्याच्या काढून टाकल्या, त्यामध्ये झाड काय झालं, सरळ वाढलं, वरती वाढलं. परंतु त्याचा असाही अर्थ नाही की ते सरळच वाढत जाईल, परंतु त्याच्यानंतर परत 9 इंचाच्या नोडला परत त्याला ब्रँच येतात. त्याच्या फांद्या काय थांबलेत का? नाही थांबल्या, फक्त आपण जमिनीकडच्या काढल्या. समजते तुम्हाला? ह्या जमिनीकडच्या फांद्या काढल्यानं फायदा काय झाला, खालून हवा खेळती राहील.
समजते तुम्हाला? आता हवा खेळती राहिल्याचा फायदा काय आहे की ह्या हवेमध्ये दिवसाच्या दिवसभरामध्ये लाईट लोड होते. काय लोड होतं? लाईट लोड होते. काय लाईट? बघा गंमत कशी आहे. ही लाईट लोड होते आणि ही लाईट लोड झालेली हवा ज्या वेळेला प्लॉट मधून फिरत असते त्यावेळेला ती लाईट फंगल आणि बॅक्टेरियल डिसीजला ग्रो करू देत नाही. का? कारण जिथं स्वच्छ ऊन आहे, समजते का? बघा, जिथं स्वच्छ ऊन आहे, लाईट आहे, तिथं कधीही डिसीज ग्रो करू शकत नाही. डिसीज ग्रो करतो पाण्याच्या खालत्या बाजूला, अंधारामध्ये. असं का होतं? म्हणून आता तुम्ही खाल्लं मल्चिंग केलं, त्याची लाईट रिफ्लेक्शन आल्यामुळे आता खाली फंगल डिसीजची ग्रोथ, फंगल बॅक्टेरियल डिसीजची ग्रोथ बऱ्यापैकी थांबली. परंतु त्याच्यात अजून एक तुम्ही गोळ काय घातला की तळाकडची फांदी ठेवली की ते मल्चिंगला झाकूनच टाकते, ती लाईट परत बंद पडते. केला उद्देश तर पूर्ण माहीत करा. आता ती फांदी जर खाली जमिनीवर त्या ह्याच्यावर वाढली, एकदा मल्चिंगला पॅरलर वाढली की तुमच्या मल्चिंगचा फायदा फक्त जळाकडच्या फांदीला होतो, त्याच्या वरतीपर्यंत रिफ्लेक्शन येत नाही. आणि खालची फांदी इतकी एक्स्ट्रीम वाढते कारण ती प्रायमरी आहे, पहिलीच अटॅचमेंट आहे, फर्स्ट बॉडी अटॅचमेंट. त्यामुळे ती इतकी स्ट्रेंथ वाढते ती की लांब दूरपर्यंत 1.5 2 फुटापर्यंत बाहेर जाते, एवढी बाहेर जाते. ती काढताना 18 ते 22 दिवसाच्या आधी सांगितलंय बघ मी, परफेक्ट आहे. आणि त्यावेळेला तुमचा एखादा फंजिसाइडचा रोल पडला. आता करताय की नाही, जे करताय, मी म्हटलो म्हणून काय मी उद्या देव नाहीये. एक सरीलाच फक्त करायचं, जेवढं मी काय बडबडलोय तेवढं, आणि त्यातनं तुम्ही शिकायचं, त्यातले तुमचे बदल करायचे आणि मग ते आयुष्यभर वापरायचे. समजतंय का? बघा, हा ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा, एक ब्रांच काढली, त्यानंतर पुढे ब्रांच काढल्यानं 2 फायदे. डायरेक्ट थेट खोड तुमच्या बांधणीच्या जागेला येते. कळते काय मी काय म्हटलं? ते कळलं तुम्हाला? जे खोड आहे हे कुठे येतं? बांधणीच्या जागेला. म्हणजे 4.5 फुटाच्या तुम्ही किंवा 5 फुटाला जे काही तुम्ही काय बांधता तुम्ही, मेन तार, सिंगल तार का डबल असते आपल्याकडे? काही सिंगल काही डबल दोन्ही होतं. अशा वेळेस सिंगल करायला पाहिजे की डबल करायला? डबल आणि सिंगल मधला फरक सांगा, मग मी सांगतो. सिंगल दोन तारा आवडतात त्याला, सिंगल लागवड सेंटर मध्ये असते आणि डबल 2. ठीक आहे. सिंगल डबल मधला फरक असा आहे, तर त्यात तिने 2 सांगितले, एक बॉक्स आणि एक सिंगल. त्याला डबलला ती बॉक्स म्हणतात, मग त्याला क्रॉस बांधतात, क्रॉस इतर मध्ये सेंटरला बांधतात आणि त्याच्या बाजूच्या साईडला जे 2 एक्स्ट्रा जे ठेवलेले बांबू आहेत त्या बांबूवरती परत एक बांबूवरती टोकावर बांधतात आणि त्याच्यावरनं 2 तारा बांधतात. बरोबर. आणि मग त्या तारांवरती ब्रँच टू ब्रँच बांधतात, इकडची ब्रँच ह्या बाजूला आणि इकडची ब्रँच ह्या बाजूला. ती डबल लाईन आहे म्हणून डबल नाही, सिंगल लाईनला डबल बांधतात. त्यांना फायदा काय होतो? तुमचे प्रत्येक स्प्रे, काढणी, हाताळणी एकदम सुलभ होते. का होते? फवारणी आतपर्यंत जाते, लाईट आतपर्यंत जाते. समजते? तुम्ही बांधताय ते, त्यामुळे ना फवारणी आत जाते ना लाईट आत जाते. मग डिसीज आतमध्ये कितीही फवारण्या केला तरी आतमध्ये चांगला सुंदर पनपतो आणि मग तो नंतर बाहेरपर्यंत आला की मग आपल्याला कळतं की खूप साऱ्या त्याच्यावरती डिसीज वाढली. मग आपल्याला सिंगल बांधायचं का डबल तुमचं तुम्ही ठरवा. कारण बघा, प्रॅक्टिसवरती जेवढा खर्च कराल, प्रॅक्टिस कधी आजपर्यंत जीवनात बुडलेली नाही. कुणाच्याही प्रॅक्टिस कधी बुडत नाही, पण सायन्स वारंवार बदलत राहतं. रोग आणि औषधं कायम चॅलेंज आहे, पण प्रॅक्टिस कधी चॅलेंज नाही. प्रॅक्टिस तुम्हाला लाभच देणार. समजते ना काय मी म्हणतोय ते? प्रॅक्टिस तुम्हाला लाभ देणार. ट्राय करून बघा, डबल दोन्हीच्या दोन्ही एका लाईनला बांधून बघा, तुम्हाला जमीन आसमानचा फरक मिळतो. बांधली काय पाहिजे मी सांगण्यापेक्षा तुम्हालाच कळेल. पण ते मग सरळ का रोवत नाही? गंमत काय बघा, सरळ का रोवत नाही ह्याच्यामध्ये सायन्स काय? जेव्हा 60 किलोमीटरच्या वेगाने वारे येतं त्यावेळी सरळची बांबू टिकत नाही, त्याला क्रॉस त्याला कसा लागतो? क्रॉस. जेव्हा वारा इकडून येईल तेव्हा हा बांबू दाबतो, आत जमिनीत खुपतो, त्यामुळे समोरच्या बांबूला येऊ देत नाही. आणि जेव्हा इकडून येईल तेव्हा हा बांबू जमिनीत खुपतो, इकडच्या बांबूला येऊ देत नाही, त्यामुळे ते क्रॉस बांधतात. समजलं सर? सोडून द्या बाजूला, आपल्या ती काही मेन कामाची गोष्ट आहे. मेन कामाची गोष्ट आहे की बेसिक मध्ये जाऊया. आता फ्लावरिंग झालं, बडिंग झालं, सेटिंग झालं, त्यानंतर पुढे आपण जाऊया की आता व्हायरल, फंगल आणि बॅक्टेरियल डिसीज. 3 टाईपचे डिसीज कधी का कसे येतात, प्रत्येक स्टेजला येतात. ते असं नाही की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वेगवेगळे येतात, पण येतात जरूर. बरोबर. पावसाळा असेल तर व्हायरस कमी असेल, पावसाळा असेल तर व्हायरल कमी असेल. उन्हाळा आणि पावसाळ्याचं पाऊस दोघांचा खेळ चालू झाला की व्हायरल वाढेल. तर कोणत्याही पिकावरचं रोगाचं शास्त्र काय?
प्रत्येक गोष्टी ज्या वेळेला एकमेकांना पूरक असतात, एकमेकाला पोषक असतात, त्यावेळी एक कक्षा बनत जाते, कंटिन्युअस एक कक्षा बनते, त्याला वातावरण म्हणतात. म्हणजे काय, स्पेस आहे, स्पेस रिकामी आहे तर आर्द्रता वरती सरकेल, स्पेस भरलेली आहे तर आर्द्रता खाली सरकेल. आता स्पेस भरलेली आहे ढगाने तर आर्द्रता कुठे आली, खाली आली. समज वातावरण कसं गंमत असते. मी जरा जास्त अवांतर ज्ञान देतोय पण गरजेचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे का, मग फवारणी काय घ्यायची कळते, समजतं. स्पेस रिकामी आहे तर आर्द्रता वर सरकेल, स्पेस भरलेली आहे तर आर्द्रता खाली सरकेल. समजतंय, समजलं तर हो म्हणा, समजतंय ना. हा वातावरणातला एक बदल लक्षात आला. दुसरं, स्पेस भरलेली आहे, लाईट खाली येऊ देत नाही. लाईट खाली आली नाही मग काय होणार, प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होणार. लाईट कमी झाली की फोटो फिल्मिंग प्रोसेस थांबते, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती थांबते. ती थांबली की पुढे काय होणार, म्हणजे ते झालं की आता क्लोरोफिल तयार झालं नाही, पुढे झालं, पुढे काय होणार, न्यूट्रिएंट कमी नाही पडणार, न्यूट्रिएंट सॅच्युरेट होणार, रॉ मॅन्युफॅक्चरिंग बंद पडणार, घरातलं किचन बंद पडणार, गोडाऊन मध्ये साठलंय सगळं. आणि तोटा काय होणार, रॉ म्हणजे काय, कच्च्या फॉर्म मध्ये साठणार. आणि कच्च्या फॉर्म मध्ये साठलं, आता पान आहे, ह्या पानावरती लाईट पडली की लाईट मध्ये पाणी आहे, ते ऐकलं असेल तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये, ते पाणी आहे, साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. पाण्यावर लाईट पडली की पाण्याचं तापमान वाढतं, आयन्स चेंज होतात, आयन्स चेंज होतात आणि पाण्यामध्ये हायड्रोजन जो आहे तो विलगीकरणाकडे जातो, ऑक्सिजन बाहेर येतो, ऑक्सिजन बाहेर आला की पाण्यातनं बाहेर फेकला जातो. आता काय राहिला, ट्रॅप होऊन हायड्रोजन राहिला. तुम्ही दिलेली जी खतं आहेत त्याच्यातनं झेडएन गेला, एफई गेलं, काही गेलं, एन गेलं, हायड्रोजन बरोबर गेलं पानामध्ये की हायड्रोजन बरोबर एकमेकांची रिॲक्शन, इको फ्रेंडली रिॲक्शन होते, एकमेकांबरोबर सेलिब्रेट सिस्टम होते. आणि ते सेलिब्रेट सिस्टम जे आहे त्या सिस्टम मधनं काय होतं, झिंक हायड्रॉक्साईड तयार होतो, कॉपर हायड्रॉक्साईड तयार होतो आणि सगळा हायड्रस मीडिया तयार होतो. आणि हे तयार होताना भरपूर सारे ऍसिड प्रिझर्व होतात आणि ऍसिड प्रिझर्व झाल्यामुळे कुठला रोग जंतू तिथे वाढत नाही. पण आता लाईटच आली नाही, ऍसिडच प्रिझर्व झाली नाही तर बॅक्टेरियल फंगलला वाढायसाठी पूर्ण रान काय होतं, रिकाम होतं, उघडच होतं. का, कुठला तिथे ऍसिडच नाही नॅचरली, त्यामुळे जो जाईल तो तिथे सर्वाइव्ह होतो, जो जाईल तो सर्वाइव्ह होते. बॅक्टेरिया जाऊ दे, फंगस जाऊ दे, डायरेक्ट आपल्या कॉलनी बनवायला चालू करते फंगस. का, रॉ फीड आहे, ऍसिड नाहीच आहे, प्रेझेंटच नाही. मग आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा हे पीक 48 तासात एकदा जर अन्न घेतंय तर 48 तास जर लाईट 4 तास आली नाही, समजते का बघा, 48 तास जर लाईट आली नाही तर माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे की त्याला आर्टिफिशियल क्लोरोफिल सिस्टम मध्ये न्या. आपण कुठेही गेलो जिथं थंड वातावरण आहे तिथं वारंवार गरम 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 खातो. गरम, कुठली गोष्ट गरम केली कशाने केली, हीट म्हणजे ऊर्जा आली, लाईट आली, एनर्जी दिली ना, ती एनर्जी परत पोटामध्ये पोचते, अशी नाही पोचली तर तशी पोचते आणि तशी पोचली की परत डायजेशन सिस्टम काय होते, स्टार्ट होते. मग तशी डायजेशन सिस्टम मध्ये काम करणारी अशी आर्टिफिशियल लाईट नसताना काम करणारे जे जे काही स्प्रे असतात, मग कोण चांगलं पचवतं, कुणाकडून पचवलं जातं, ह्या गोष्टी तिथे स्प्रे मध्ये जायला पाहिजे. मग कोण, पहिलं कोण, एक आहे सिल्वर, मिळत नाही, परवडत नाही, नाच सोडून द्यायचं. मग काय दुसरं काय, एक सिल्वर चांगलं काम करतं, एकदम उत्तम सिल्वर काम करतं, लाईट नसताना सुद्धा डायजेशन सिस्टम काम करतं. म्हणजे जिथं टिश्यू बनवतात तिथं आम्ही अमॉर्फस सिल्वर वापरतो. का, तर तिथं लाईट कमी असते टिश्यू जर्मिनेशन मध्ये, ठीक आहे. पण आता आपल्याला एवढ्या वाईल्ड क्षेत्रामध्ये नाही वापरता येत. म्हणून मग अशा वेळेला ज्या वेळेला 2-2 दिवस ढगाळ वातावरण असतं, अशा वेळेला मग काय करावं, म्हणजे आत्ताचं बोलतोय बरं का मी, वर्षाचं बोलत नाही. त्यावेळेला मग काय करावं, तर त्यावेळेला सेम त्याच टाइमला मग तुम्हाला त्याला इक्विव्हॅलेंट काय, तर मग पोटॅशियम सिलिकेट, आर्थोसिलेसिक ऍसिड, मोनोसिलेसिक ऍसिड, पॉलिसिलेसिक ऍसिड, ह्या 4 सिलेसिक ऍसिड्स आहेत. हे ऍसिड्स काय करतात, आर्टिफिशियल डायजेशन सुधारतात, म्हणून स्ट्रेस निघून जातो. आता आपण फ्लावरिंग नंतर जेव्हा पुढे जातो त्यावेळी आपल्याकडे 3 चॅलेंज आहेत, एक फंगल, बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीज. ह्या 3 डिसीज काय येतात, वातावरणातल्या बदलाने येतात. हे वातावरणातला बदल म्हणजे काय, हवा पाणी, याची हवा पाणी ऊर्जा
बघा, हवा, पाणी, ऊर्जा, जमीन आणि स्पेस. जमिनीत वाढलेलं पाणी, वातावरणात वाढलेले ढग, समजतं? वातावरणात वाढलेले ढग ज्यावेळेला दोन्ही बाजूने डेन्स होतात, हाय डेन्स होतात, त्यावेळेला ते हवा आणि पाण्याला मध्ये सप्रेस करतात. बघा गंमत कशी आहे. स्पेस कशी करते? अशी. वार्मिंग कळते ना, पाऊस पडायला लागल्याने घाम सुटतोय किंवा थोडस ह्युमिड, अंगाला घाम सुटणं वगैरे अशा ज्या कंडिशन येतात ह्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ह्युमिडिटी. आणि हे ऍक्टिव्ह ह्युमिडिटी ज्यावेळेला आपल्या अंगाला घाम सुटायला चालू होतो, ज्यादा झालं ऍक्टिव्ह ह्युमिडिटी ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग आपल्याला शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात, आपल्या सुद्धा वनस्पतीमध्ये, मग त्यावेळेला कुठले डिसीज येतात, तर त्यावेळेला टिपिकल फंगाई डिसीज येतात. टिपिकल फंगाई डिसीज जेव्हा जेव्हा घाम येतो, जेव्हा जेव्हा ऍक्टिव्ह ह्युमिडिटी असते. ऍक्टिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? ऊन, पाणी आणि हवा समान तिघं पण चालतात, कमी जास्त 10-20% बेतानं, पण तिन्ही प्रेझेंट आहे. आणि असं कधी येतं, ऊन पाऊस, ऊन पाऊस, ऊन पाऊस, ऊन आलं परत पाऊस पडला, परत ढग आले, परत ऊन आलं परत पाऊस पडला, ढग आले. अशी जर एकमेकांच्या पाठोपाठ पाठ शिवेचा खेळ चालू झाला की अर्ली ब्लाइट येईल, लेट ब्लाइट येईल, अर्ली ब्लाइट येतील, लेट ब्लाइट येतील, किंवा याच्या उपरोक्त पाणी कमी पडतंय आणि पडलेल्या पाण्यानंतर 2-3 वेळा ढगाळ होतंय, तर मग कुठले क्लॅड डिसीज म्हणजे क्लाउडी डिसीज, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊनी आलं, पावडर आलं, भुरी आली, अशी डिसीज वाढतात. ठीक आहे. आता टोमॅटोमध्ये आपल्याला काय येतं? जास्तीत जास्त अर्ली, लेट, अँथ्रॅकनोज म्हणजे बॅक्टेरियल डिसीज आणि फंगल डिसीज एवढेच येतं. आता बॅक्टेरिया आणि फंगसचं आयडेंटिफिकेशन घ्या. बॅक्टेरिया हा एक कल्ल्या चालू असतो, एकटा असतो, तो समूहानं चालत नाही. त्यामुळे तो जर वाढला तर छोटे डॉट येतात, खोडावर येतात, फांदीवर येतात, पानावर येतात, कुठे येऊ शकतात, तर जिथं दमट वातावरण कायम ट्रॅप राहतं, असं की जमिनीपासून काही अंतर आणि वरून काही अंतर मधला सरफेस धरतं. आणि मधला सरफेस धरतं का? कारण तुम्ही खाली मल्चिंग केले, डायरेक्ट बॉटमला येत नाही, त्याला एक सोडून फांदी दुसऱ्या फांदीला दिसायला चालू होईल. आणि तिथे येताना बॅक्टेरिया वाढतो कसा बघा, स्पेसिफिक टिपिकल बॅक्टेरिया जिथं वाढतो त्याच्या बाजूला काळं किंवा ब्राउनिश शेड असते. आणि फंगस वाढतो, दिसताना आपल्याला सुरुवातीच्या काळात फंगस आणि बॅक्टेरिया आयडेंटिफाय होणं थोडं कठीण जातं, पण फंगस वाढतो त्यावेळेला त्याच्या बाजूला एक पिवळं वलय असतं. दोन्हीतला फरक बघा. हा, ब्राउनिश किंवा राखाडी कलरचा डॉटच्या बाजूला जर रिंग असेल तर तो बॅक्टेरिया असतो, आणि जर टिपिकली फंगस असेल तर त्याच्या येलो शेड बाजूने येते. का? तर फंगस ही कॉलनीने वाढते, आणि कॉलनीने वाढल्यामुळे त्याची कॉलनी बाजूला येलो जी असते ती कॉलनी असते, ती कॉलनीनं समूहानं वाढायला चालू असते. त्यामुळे ती लगेच इंडिकेट होतं. डॉटच्या बाजूला जर फंगल डिसीज असेल तर 100% त्याच्या बाजूनं डॉट वाढलेले आहेत. अशा वेळेला काय करावं? बॅक्टेरिया वाढला, फंगस वाढली, कुठलीही वाढू द्या, वाढताना काहीतरी कारण असतील, वातावरण असेल किंवा न्यूट्रिशन चेन मधला गोळ असेल, दोन्हीपैकी एक असेल, किंवा स्ट्रेस असेल. मॅनेजमेंट कसं करावं? प्रत्येक डिसीज मॅनेजमेंटच्या आधी, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही बुरशीनाशकांचे स्प्रे घेता त्याच्या अगोदर बॅक्टेरियल आणि फंगलसाठी जर स्प्रे घेत असाल, तर न चुकता 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदर बघा, मी आणि जाणीवपूर्वक सांगतो, न चुकता 2 दिवस किंवा 1 दिवस अगोदर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट किंवा एमओपी घेतला तर त्याच्याबरोबर डायरेक्ट तुम्ही MgO घ्यायचा, आणि पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर त्याच्याबरोबर सिलिकॉन फर्टिलायझर कुठलेही घ्यायचं. याचा एक स्प्रे आणि 0.5 ग्रॅम पर लिटरनं अमोनियम मॉलिब्डेनम, ही चेन सोडायची नाही वर्षभर कधी असो. काय म्हटलं लक्षात घ्या, अमोनियम मॉलिब्डेट 0.5 ग्रॅम पर लिटर, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट 3 ग्रॅम पर लिटर, आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन फर्टिलायझर 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम पर लिटर. आता 5 नव्हे, 2 ग्रॅम पर लिटर. ह्याचा एक स्प्रे घ्यायचा आणि बरोबर 48 तासाच्या इंटरव्हल मध्ये डायरेक्ट तुमच्या फंजिसाइडचा स्प्रे घ्यायचा. आणि मग तुम्ही मला मार्क करून सांगायचं ती फंगस ग्रो झाली ते तिथंच थांबून गेली. मग तुम्हाला 15 दिवस परत ती फंगस दमवत नाही. आता मी असं का सांगितलं, आपण काय घोळ घालतोय बघा. सगळ्यात मोठा घोळ काय, बुरशीनाशक त्यातच, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्यातच, कीटकनाशक त्यातच. ह्याला प्रायोरिटी मिळत नाही. एक पेशी आहे, ह्या पेशीला एका वेळेस किती कामं लावणार आपण? हे सगळं कामं कोण करतात? जी तुम्ही कामं दिली ते कोण करणार आहे? ती पेशीच करणार आहे. पेस्टिसाइडला वाहून न्यायचं काम पेशीच करणार आहे, फर्टिलायझरला वाहून न्यायचं काम पेशीच करणार आहे. सगळं काम तिच्याकडेच आहे.
आणि तुम्ही काय करायला एका वेळेस कॉम्प्लेक्स टाकायला आणि मग ते तुम्हाला पाठोपाठ स्प्रे देते आणि हे स्प्रेस तुमचे 3 महिन्यात टोमॅटोचा पंखा करून घेऊन जातो. का? त्याचा स्ट्रेस मधून त्याला बाहेरच येऊ देत नाही तुम्ही. एकदा का टोमॅटो तुमचा बाजारात पहिली तोडा पोचला, तिथनं जे तुमचं डोकं गोलगोल फिरायला चालू होते, तिथनं तुम्ही औषधं बघत नाही, तिथनं तुम्ही खर्च बघत नाही, तिथनं तुम्ही एकच गोष्ट बघताय, तोडा, फवारणी, औषध, मजूर आणि त्या चक्रातच फिरताय. असं बोलवं का साहेब चुकीचं बोलतंय? काही डोकं लावत नाही. हे तुम्ही आता हे विस्तृत विचार करायला लागलाय की नाही, हे फक्त पहिला तोडा होईपर्यंत, त्यानंतर हे विस्तृत विचार तुमचे बंद पडतात. ही वास्तव कटू सत्य आहे. त्यानंतर तुमचा 80% वेळ एकच, तारकाठीवाला कुठं आहे, मजूर कुठं आहे, टोमॅटोची गाडी पुचली का आणि व्यापाऱ्याने गंडवले का. वॉटर आता तुम्ही त्याच्यात सांगितलं तुम्हाला फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल कुठलेही डिसीज होते. फंगल आणि बॅक्टेरियल डिसीज आला की त्याच्या अगोदर जसं आपल्याला आपण आपल्या औषधं किंवा दवाखान्यात जातो, तर दवाखान्यात गेल्यानंतर 5 मिनिटात ना सगळ्यांना दवाखान्यात जातो, त्यावेळेस दवाखान्यामध्ये आपल्याला पहिलं काय सांगतात, डॉक्टर काय सांगतात, जरा तेलकट खाऊ नकोस, 2 दिवस औषधं चालू आहेत तर आंबट खाऊ नकोस. काय काय सांगितलं बघा तिने, तेलकट खाऊ नकोस, आंबट खाऊ नकोस, तिखट खाऊ नकोस. तेलकट, आंबट, तिखट थोडंसं 4 दिवस अवॉइड करा. असं का सांगितलं? प्रायोरिटी. तेलकट, आंबट, तिखट हे तिन्ही हार्मोन सिक्रेशन चेन मध्ये काम करणारे ऑरा आहेत. म्हणजे शरीराला लागणारे, आवडणारे असे ऑरा आहेत. ते शरीरात गेल्यानंतर हार्मोन सिक्रेशन करतात. तिन्ही पण, आंबट असू दे, तिखट असू दे, गोड असू दे, गोड पण असू दे, या 3-4 गोष्टी ज्या आहेत. मग ह्यांना प्रायोरिटी मिळते. पहिली शरीर कुणाला प्रायोरिटी देतं? ह्या गोष्टींना प्रायोरिटी देतं. आणि त्यांना प्रायोरिटी दिली की आपल्या अँटीबॉडीजचं जे काम आहे ते पाठीमागं पडतं. रोग बरा करण्याचं काम काय होतं? मागं पडतं. म्हणून तुम्हाला काय दिला जातो? असा आहार की ज्याच्यामध्ये तेल, तिखट, मसाला काही नाही. मग काय करतात? वरण भात खावा 2 दिवस. सांगतात ना काहीतरी असं, तेवढं तर ऐकलं की नाही? हे का सांगतात? कारण तुमची प्रायोरिटी चेंज व्हावी. आणि ती कशावर व्हावी? आम्ही दिलेल्या औषधावर यावी. आमची औषधं काम करू देत, तुमचं अन्न काम करायला नको. अन्न पचवायला सगळी एनर्जी गेली, अन्न पचायला प्रायोरिटी मिळाली तर आमच्या औषधाला प्रायोरिटी मिळणार नाही, तर लवकर तुम्ही बरे होणार नाही. समजते ना तुम्हाला? तसं तुम्ही बॅक्टेरियल फंगल डिसीज आले की तुम्ही त्या ठिकाणी पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट आणि जर त्याच्याबरोबर सिलिकॉन फर्टिलायझरचा एक स्प्रे घेतला तर होतं काय? शरीरामध्ये डायजेस्ट सिस्टम स्टॉप होते, पचन यंत्रणा थांबते. साधं सरळ काम आहे. पोटॅशियम सिलिकेट करतं काय? पचन यंत्रणेला ड्रॉप करतं, थांबवतं. आणि थांबून काय करतं? रेस्टिंग मध्ये जातं, विश्रांतीमध्ये जातं. जसं विश्रांतीमध्ये गेलं की सगळी प्रायोरिटी कुणाला मिळते? तुम्ही फवारलेल्या फंजीसाईडला मिळते. आणि मग साधी फंजीसाईड सुद्धा चांगला रिझल्ट देतात. पूर्वी द्राक्षवाले शेतकरी साहेब नुसत्या बोर्डवर द्राक्ष पिकवायची. छोटा बोर्ड घेतला तर अर्धा पाऊण काय या सिस्टम काय बोर्डो? आता बोर्डो तुम्हाला बऱ्याचशा वेळेला प्रॉपर फ्लॉवरिंग मध्ये काम करत नाही. फ्लॉवरिंग मध्ये मग तुमचा पोलन डॅमेज होतो. समजते ना? पण आपण नॅचरली थांबवलं पण आणि विश्रांती पण दिली, परत रिस्टार्ट पण केला, कुठेही त्याला चॅलेंज केलं नाही. समजते काय? जादा होतं. बॅक्टेरियल, फंगल कुठलंही पेस्टिसाइड, बॅक्टेरिसाइड, फंडिसाइड फवारण्याच्या आधी करायचं काय कळतंय? आता ह्याच्यात व्हायरल झालं. आता अजून एक डिफरंट समस्या आहे. कळलं का नाही साहेब? कळलं? त्यातल्या त्यात अजून बॅक्टेरिसाइड फवारतात. ज्यावेळेला काळे स्पॉट येतात, ब्राउनिश शेड येते. सरळ 1 ml ते 1.5 ml अल्कोहोल, बॅक्टेरिसाइड म्हणजे स्ट्रेप्टोमायसिन बरोबर अल्कोहोल घालानेच फवारा. 20-25 दिवस फिरकायला पण लागत नाही, एवढं निवांत रिझल्ट मिळतात. लय भारावर काय फवारायला लागत नाही. हाय पेनिट्रेशन होतं. का? तर अल्कोहोल दिले तुम्ही त्याच्यावर, विथ प्लांटिगोमायसिन किंवा कासोगोमायसिन किंवा स्ट्रेप्टोमायसिन काही द्या. तिन्हीपैकी एक दिलं, खूप झालं. फ्लॉवरिंग नसलं का? अल्कोहोलचा पीएच 7 असतो, न्यूट्रल. अल्कोलाइड्स कुठलेही घ्या, पीएच 7 न्यूट्रल असतात. ना इकडं ना तिकडं, दोघांबरोबर साथीला चालतात. समजतं? क्लिअर होतंय? आता ह्यानं काय केलं बॅक्टेरिसाइडनं? आता बघा, कोविडमध्ये तुम्ही निर्जंतुकी करून करायला वापरत होता का नाही? म्हणजे तुम्हाला एवढं तर माहित आहे की अल्कोहोल, कुठलाही अल्कोलाइड्स घेतला तो बॅक्टेरियाला मारतो, माहित होतं का नाही? पण तुम्ही ते पोटातले बॅक्टेरिया मारायला वापरताय. ते हातावर सांगितलं तर फक्त आणि फक्त ते का घ्यायचं त्या फंजीसाइड बरोबर, बॅक्टेरिसाइड बरोबर? तर बॅक्टेरिसाइड हे जिथं पेनिट्रेट होऊ शकत नाही, जिथं पोचू शकत नाही, तिथं पण अल्कोहोल पोचतं. का? अल्कोहोलचं पीएच न्यूट्रल, अल्कोलाइड्स वजनाने हलके.
त्यामुळे सरफेसवरती गेले की तर कुठं पोहोचतात, जिथे इन्फेक्शन आहे तिथे पोहोचतात आणि लगेच बॅक्टेरिसाइडला तिथे जाग्यावरती ब्रेक मारतात. म्हणजे बॅक्टेरियाला तिथे जाग्यावर ब्रेक मारतात. समजतंय तुम्हाला? क्लिअर आहे? आता फंजिसाइडला असं काय, एक्स्ट्रा इलिमेंटल काय, बॅक्टेरिसाइड अल्कोलाइड्स वापरले की चांगला रिझल्ट देतात बॅक्टेरिसाइड. तसं फंजिसाइडचे रिझल्ट चांगले घेण्यासाठी काय, कुठलेही फंजिसाइड आहे त्याचे रिझल्ट चांगले आणायचे. आता बाकी सोडा कुठलं वापरताय तर तुम्ही वापरा, पण त्याचे रिझल्ट एकदम उत्तम आले पाहिजे. तर त्याला काय केलं पाहिजे? स्प्रेडर, ऍक्टिव्हेटर, पेनिट्रेटर. ठीक आहे. एक अजून काय, कधीतरी ऐकलं असेल काय, बुरशीनाशकाचे चांगले रिझल्ट येतात, प्लेन वापरले पाहिजे. ठीक आहे. अजून काय? योग्य वेळ, पीएच. तुम्हालाच विचारलं आणि म्हणलं तुमच्याकडे काय, पीएच त्याला व्यवस्थित ठेवला पाहिजे, पाण्याचा ह्याचा. ते ठीक आहे. अजून काय? आर्द्रता आणि आर्द्रतेच टायमिंग काय आपण लाईट एक अति महत्वाचं आहे. सगळं ढगाळ वातावरण आहे आणि चाललंय तुम्ही बुरशीनाशक मारायला, काही उपयोग नाही. ते फायद्यापेक्षा तोटे करणार, फायद्यापेक्षा तोटे करणार. त्यातल्या त्यात अशा ढगाळ वातावरणात तर आंतरप्रवाही कामच करत नाही, कारण पानाचा जो स्टोमट आहे तो बंद असतो आणि तुम्ही त्यात वर्ण औषध फवारले काही कामाला येत नाही. सहज ही एक काळजी घेतली. अजून काय काय माहिती? चांगले रिझल्ट घ्यायचे. मग काय करायचं? काहीतरी करायला पाहिजे की. आणि तरी पण तुम्हाला आधी विचारलं, सिस्टमिक औषधाचं वापशावर कुठलंही औषध वापरताना, वेळ झाला सर, कुठलंही औषध वापरताना जर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले घ्यायचे, कुठलंही बुरशीनाशक, स्पेशली बुरशीनाशक म्हणलं, आता मी बॅक्टेरिसाइड म्हणत नाही, फंजिसाइडच म्हणतो. सॉल्व्हंटचं पीएच पीएच करा जरूर. आंतरप्रवाही औषधं वापरू नका जर ढगाळ वातावरण असेल तर, ते काम करणार नाही. पण जे काही वापरताय, अंतर असू दे किंवा कॉन्टॅक्ट असू दे, त्याचे रिझल्ट मला चांगले करायचे असतील, चांगले रिझल्ट मला घ्यायचे असतील तर अजून एक त्याच्यामध्ये ऍज अ सप्लिमेंटरी म्हणून काय वापरा. ऍज अ सप्लिमेंटरी म्हणून बघा मी काय म्हणतोय, ऍज अ सप्लिमेंटरी म्हणून काय वापरा. तर तिथे वापरताना ऍज अ सप्लिमेंटरी म्हणून बघा, मी ऐकलं असेल, कदाचित ऐकलं असेल किंवा तुम्ही वापरत असाल तर तिथं वापरायचा कॅल्शियम कार्बोनेट. काय वापरायचं? कॅल्शियम कार्बोनेट. ऐकलंय कुणी? कळीचा चुना. पण किती वापरायचा त्याचं एक प्रमाण आहे. कळीचा चुना चांगल्या बुरशीनाशकाचे रिझल्ट पाहिजे असतील तुम्हाला, उत्तमातले उत्तम रिझल्ट, तर 1 दिवस 2 दिवस तिचा रोग दमवतोय तुम्हाला असं वाटलं की 2 लिटर ताक बनवायचं. त्या ताकामध्ये कळीचा चुना 1 एकराला फवारायचा असेल, 2 लिटर ताक 1 एकराला घ्यायचं. तर त्या ह्याच्यामध्ये कळीचा चुना, आपल्याकडे जो कळीचा चुना असतो हा बरोबर 60 ग्रॅम टाकायचा. 30 ग्रॅम 1 लिटर प्रमाणे 60 ग्रॅम टाकायचा आणि एक दिवस ते ताक आंबू द्यायचं. त्यात कळीचा चुना टाकला की ताकाचा रंग बदलतो. गंमत बघा, तो रंग बदलतो आणि ते बदललेलं सोल्युशन आहे ते पाण्यात टाका, त्यात बुरशीनाशक टाकून मला फोन करा. बुरशीनाशकाला मी अजून बुरशीवर बोललो नाही. तुमचं जे काही बुरशीनाशक तुम्ही घेतले त्या बुरशीनाशकाला मिली सेकंद मध्ये घेऊन जातं प्लांट बॉडी. कॉन्टॅक्ट घ्यायचं का कुठलंही घ्या, ती त्याच्यासाठी मीडिया म्हणून काम करते. तीच आपल्यावरती घेते आणि त्याला घेऊन कुठे जाते? प्लांट बॉडीच्या सरफेस, म्हणजे कुठल्या जिथे इन्फेक्शन आहे तिथे घेऊन जाते आणि त्याचे इतके छान रिझल्ट मिळतात. बोला काय म्हणतात? कुठल्याही बुरशीनाशक, बॅक्टेरिसाइड मध्ये सोडून, व्हायरोसाइड मध्ये सोडून, फक्त फंजिसाइड, कॉन्टॅक्ट असू दे, सिस्टमॅटिक बुरशीनाशकांच्या बरोबर तुम्ही मारा. एक लाईनला मारून बघा, मजा येईल तुम्हाला, खूप खुश व्हाल. प्रमाण सांगितले की तुम्हाला 60 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट आणि ताक 2 लिटर. पाणी किती? 200 लिटर. 1 एकराचं प्रमाण आहे. समजतंय? क्लिअर आहे? सर याच्यात तिसरं काही औषध नको नाही. आता बघा, पहिला तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन की तुम्ही लोक बुरशीनाशक वापरत असताना, टिपिकल बुरशीनाशक, मी कीटकनाशकांचं बोलत नाही बरं का, बुरशीनाशक वापरत असताना शक्यतो करून काही मिक्स करू नका. का? कारण बुरशीनाशक सगळी हेवी मेटलनं बनवली जातात. तुम्ही आता मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, हेवी मेटल म्हणजे जी पाण्यात न विरघळणारे मेटल्स, जी विरघळत नाहीत पाण्यात, त्याला आम्ही अमार्फस करतो. अमार्फस म्हणजे हलकं पावडरी, इतकी छोटी पावडर करतो किंवा एवढं छान लिक्विड बनवतो त्याचं की ते हलकं वाटावं तुम्हाला. पण तुम्ही बघा बुरशीनाशक सामान्यतः मेटल्स 1/2 किलो एवढा असतो.
पण आमचं बुरशीनाशकाचा पुडा सर कळतंय ना, हे का केलेलं असतं आम्ही, त्याला मायक्रोनाइज मध्ये आम्ही पिसलेलं असतं. कसं पिसलेलं असतं, मायक्रोनाइज मध्ये. आणि का पिसतो आम्ही, कारण प्लांट बॉडीमध्ये जे स्टोम आहे त्यातनं आपण उतरत नाही म्हणून करतो, म्हणून ते तुम्हाला मेटल दिसत नाही. परंतु जे रोगनाशक आहेत ही सगळी मेटल असतात, ती पाण्यात विरघळत नाहीत का आपल्याला पचत नाहीत, काही होत नाही, म्हणून ती रोगाला मारतात. आणि त्याबरोबर आणि तुम्ही काय काय मिक्स केला की मेटॅलिक व्हॅल्यूने ते सगळ्यात शेवटच्या क्रमाला आणि मग तुमची एलिमेंट पहिल्या क्रमाला, मग ते रोगाचे रिझल्ट मिळत नाहीत. आणि ती सवय इतकी लागली आता आपल्याला. फंगस आणि बॅक्टेरिया झालं तर आपण दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला की बॅक्टेरिया आणि फंगसच्या आधी काय स्प्रे करायचा आणि मग बॅक्टेरियासाइड आणि फंजीसाइडचा स्प्रे घ्यायचा, हे तुम्हाला सांगितलं. तसं व्हायरस सगळ्यांना माहित असेल, नोन असेल. व्हायरस म्हणजे तुम्हाला लक्षात येतं पानं छोटी होणं, नवीन पानाचा जन्म येताना सुद्धा छोट्या छोट्या गुच्छाने येणं, वेडीवाकडी पानं होणं, फळांचे आकार वेडीवाकडे होणं आणि झाडांमध्ये अन्न न बनता झाड खुरटून परत सुकून जाणं किंवा मरून जाणं. मरत नाही झाड, फक्त खुरटून पिवळं पडून खुरटून राहतं. समजतंय, क्लिअर होतंय. तर आता टोमॅटोमध्ये जे व्हायरल इन्फेक्शन येतं हे येण्याची कारण काय की टोमॅटोमध्येच येतं असं नाही, कोणतीही संकरित जात घेतली, कुठल्याही आजकालच्या संकरित प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायरल इन्फेक्शन पाहायला मिळतं. व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय, पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.